एक असा राजा जो दरवर्षी आपल्या लोकांना भेटायला परत येतो. आजही केरळमधल्या प्रत्येक घरात त्याची वाट पाहिली जाते, कारण म्हणतात तो राजा इतका प्रिय होता की देवसुद्धा त्याला विसरू शकले नाहीत. खूप वर्षांपूर्वी दोन वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. पहिली कथा आहे परशुरामाची, भगवान विष्णूंचा 6वा अवतार. त्यांनी आपला परशु समुद्रात फेकला आणि जिथे तो पडला तिथे निर्माण झाली नवीन भूमी, केरळ. एक नवी धरती, एक नवा आरंभ. दुसरी कथा आहे महाबलीची. त्याच्या राज्यात कुठलाही भेदभाव नव्हता. सगळे सुखी होते, समृद्ध होते. पण देवांचा राजा इंद्राला ही गोष्ट खटकली. कुठे महाबली माझ्यापेक्षा अधिक शक्तिशाली होईल का? या भीतीने तो थेट भगवान विष्णूकडे धावला. तेव्हा विष्णूंनी एक अनोखा अवतार धारण केला. लहान ब्राह्मण मुलगा वामन म्हणून ते राजदरबारात आले. ते म्हणाले, राजन, मला फक्त 3 पावलं जमीन हवी आहे. महाबली हसले. फक्त एवढंच? ही तर काही मोठी गोष्ट नाही. गुरु शुक्राचार्यांनी इशारा दिला. राजा, हा साधा मुलगा नाही. पण महाबली वचनबद्ध होते. ते म्हणाले, मी वचन दिलं आहे तर ते पूर्ण करणारच. वामनाने एकाच पावलात पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पावलात संपूर्ण आकाश. आता तिसऱ्या पावलासाठी जागा उरलीच नाही. तेव्हा महाबली नम्रपणे म्हणाले, प्रभू, तुमचं तिसरं पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा. अशी भक्ती, असं समर्पण पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले. ते म्हणाले, महाबली, तुझं राज्य पाताळ लोकात असेल, पण तुला एक वरदान. दरवर्षी एकदा तुला तुझ्या प्रिय प्रजेला भेटण्यासाठी पृथ्वीवर यायची संधी मिळेल. आणि तेव्हापासून सुरू झाला ओणम, तो दिवस जेव्हा महाबली परत येतात. आजही केरळमधल्या प्रत्येक घरात सजतात फुलांची रंगोली पुक्कलम, होतो पारंपरिक जेवण सद्य आणि रंगते नौकादौड वल्लमकली. ओणम हा फक्त एक सण नाही, तो आहे निष्ठा, प्रेम आणि समर्पणाचा उत्सव. एका अशा राजाची आठवण ज्याने आपलं वचन पाळण्यासाठी स्वतःचं शिरसुद्धा अर्पण केलं आणि जो आजही आपल्या लोकांना भेटायला परत येतो.